नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहे छोट्या मुलांची भेंडी। चला तर आता ही आपल्याला मुलांना डब्यासाठी बनवायची आहे। हिरवीगार अशी मी भेंडी शेतातून आणलेली आहे आणि ती आता आपण कट करून घेणार आहे। 2 ते 3 बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। एक एक करून मी कट करून घेणार आहे। छोट्या शेपमध्ये ही भेंडी आपल्याला कट करायची आहे। ही छोट्या 1-2 वर्षापासून तर मोठ्यांपर्यंत ही भेंडी सर्वांनाच आवडेल अशी इतकी हिची छान टेस्ट असते। चला तर आपल्या भेंडीला सुरुवात करून घेणार आहे। आता आपली भेंडी कट झालेली आहे। मी मिरच्याही कट केलेल्या आहे। आता आपण कढई गॅसवर गरम करायला ठेवून घेऊ। बघा आता आपली कढई गरम झालेली आहे। त्यामध्ये मी तेल ॲड करून घेणार आहे। ही छोट्या मुलांची फेवरेट भाजी म्हणजे भेंडीची भाजी असते आणि ती अशी केली तर मुलांना जास्तच आवडते। यामध्ये शेंगदाण्याचा कुटाही नाही वापरायचा किंवा लसूणही नाही टाकायचा। फक्त 2-3 मिरच्या कट करायच्या आणि लगेच त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। त्यामुळे काय होतं, मिरचीत मीठ टाकल्यामुळे मिरचीचा ठसका होत नाही व आपल्यालाही त्रास होत नाही। आता चांगल्या मिरच्या मी आपल्या परतून घेतल्या आहे। त्यामध्ये आता मी भेंडी ॲड करणार आहे आणि भेंडी जेव्हा आपण ॲड करतो तर ती पटपट जर आपण हलवली तर भेंडीला हिरवागार असा आपल्या कलर येतो। तेलामध्ये जास्त आपल्याला भेंडी सारखी फिरवायची आहे। त्यामुळे आपल्या भेंडीला हिरवागारच कलर येतो। मस्त अशी छान हिरवीगार भेंडी तयार होते आपली। बघा मी त्या तेलामध्ये सारखं परतून घेतल्यामुळे माझ्या भेंडीचा कलर किती हिरवागार झाला आहे। बघा इतकी सोपी रेसिपी आहे ही, एकदम इझी, अगदी 5 मिनटंही नाही लागत या भेंडीच्या रेसिपीला आणि छोट्या मुलांची इतकी फेवरेट भाजी आहे। हे टिफिनसाठी माझ्या मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडते ही भेंडीची भाजी। त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे। यावरनं थोडासा पाण्याचा शिपका आपल्याला घालायचा आहे कारण ती कच्ची नाही राहिली पाहिजे आणि 1-2 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। लगेचच आपली भेंडी रेडी होणार आहे। बघा आता मी तुम्हाला दाखवणार आहे। 1-2दा चांगलं हलवून घ्यायचं आहे। बघा किती छान अशी आपली भेंडी रेडी झालेली आहे। चिकट नाही आणि काहीच नाही, एकदम सुट्टी झाली आहे। बघा तुम्हाला मी दाखवत आहे वर खाली करून ही भेंडी किती सुट्टी झाली आहे। तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपली भेंडी रेडी झालेली आहे। 1-2 मिनटासाठी छान परतून घेतली की तिचा चिकटपणा पूर्णपणे निघून जातो व भेंडी ही सुट्टी व्हायला मदत होते। बघा आता आपली भेंडी किती सुंदर अशी मी परतून आणि जसा पहिल्यापासून तर लास्टपर्यंत कलर आहे तो तसाच राहिलेला आहे। मी 1-2 मिनटासाठी परत झाकून ठेवणार आहे। हिरवागारच कलर राहिलेला आहे, भेंडीचा कलर चेंज झालेला नाही कारण मी ही भेंडी छान तेलात परतल्यामुळं हिचा कलर चेंज झालेला नाही। आता आपली भेंडी रेडी झालेली आहे। मी मुलांच्या डब्यामध्ये भरून घेणार आहे। बघा किती सुंदर भेंडी रेडी आहे। थँक्यू।